पलीकडून जा का पलीकडून जा.
आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा येथे पर्वताळ येथे पाया पे सकळ येथे पाया पे सकळ येथे पाया पे सकळ तीर्थ पर्वताळ मागी पायाची सकळ मागी पायाची सकळ मागी पायाची सकळ ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये जय जय मुबारक माये जय जय मुबारक माये
हे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन
आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा तीर्थे पर्व काळ येती पायापै किंवा अवघी पायापे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा विठ्ठल विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा पांडुरंगा करू प्रथम नामा पांडुरंगा करू प्रथम नामा कथेचा विस्तारू जगपालाने कथेचा अनुग्रहाला दलो पाव
खलु चराचरी लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणि मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थं हृदि नमामि गंगागिरियो गिराजं महाराष्ट्रे देशे परमशुचि गोदावरी तटे सरालाद्वीपेयो निवासति दुरारायणगिरिः हरे श्रद्धा मार्गे गमयति सदा भावुकजनान् मया नन्यम्यन्ते चरणकमले तस्य हि गुरुः कायमाधिवाणी मानेल संतासे कायमाधिवाणी मानेल संतासे मानेल संतासे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत शिरोमणी जगतवंद्य जगद्गुरु महाराष्ट्र भूषण संत सम्राट विश्ववंद्य वैराग्य सागर वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणांचा असून संतांचा महिमा सांगणारा असा हे विठाल जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगात संतांचा महिमा आणि या दिग्दर्शित करीत आहेत. तुकोबराय म्हणतात मोक्ष प्राप्ती करता इकडा तिकडा फिरण्यापेक्षा मोक्ष जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्या सेवेत या. त्या संतांची सेवा केली आणि त्यांना जर का आलिंगन दिलं तर मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा. अशा या संतांचा अलौकिक महिमा. महिमेचे दोन प्रकार आहेत, लौकिक महिमा आणि अलौकिक महिमा. मग या अभंगात जगद्गुरु तुकोबरा संतांचा अलौकिक महिमा वर्णन करतायत. ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा. बोलणाऱ्याचं बोलणं कुंठित होईल, वाचा कुंठित होईल, पण यांचा महिमा सहज संपणार नाही. सहज बोलून संपणारा न संपणारा असा या संतांचा महिमा आहे. अलौकिक महिमा सांगतात जगातले सगळे तीर्थ आणि सगळे पर्वकाळ या संतांच्या चरणाजवळ आहेत. तीर्थे पर्वकाळ येती पाया पे सकळ. जगातले सगळे तीर्थ या संतांच्या चरणाजवळ येतात, पायाजवळ येतात, पर्वकाळ त्यांच्या चरणाजवळ येतात. असा हा अलौकिक महिमा आणि तुकोबराय वर्णन करतात. मग तुकोबरा या ठिकाणी सांगतात अभेदवाद सांगतायत. त्या संतांची सेवा केली तरी ती देवाचीच सेवा झाली आणि जी देवाची सेवा केली तरी ती संतांचीच सेवा झाली. त्यांची सेवा केली तरी ती देवाला आवडते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. अर्थाचे पुष्कळ प्रकार आहेत. वाच्यार्थ आहे, लक्षार्थ आहे, स्पष्टार्थ आहे आणि विस्तारपूर्वक अर्थ आहे. आणि सगळ्या अर्थांचा विचार आपल्याला आपल्या संकल्पित वेळेत करायचा आहे.
या ठिकाणी सुरू असताना सालाबाद प्रमाणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह नवनाथ महाराज किंबहुना नवनाथ भगवंताच्या भंडाऱ्याच्या निमित्तानं औचित्य साधून झालेलं सप्ताहाचं आयोजन गुरुवर्य सखाराम महाराज जाधव यांच्या शुभ आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवर्य चंद्रभानजी महाराज चौधरी यांच्या प्रेरणा घेऊन मुक्ताई ज्ञानपीठाचे महंत गुरुवर्य रामानंदगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ डोराळेकर यांच्या प्रचंड सहकार्यातून आणि ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन नेतृत्व लाभलेलं आहे ते आमचे परमस्नेही परम मित्र ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांनी साई कथेच्या माध्यमातून तुका झालासे कळस या माध्यमातून मी पवित्र झाले इंद्रायणी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण देश ढवळून काढला ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती परायण विकासजी महाराज गायकवाड यांच्या कुशल अशा नेतृत्वाने सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि समस्त ग्रामस्थ डोराळेकर आणि आमचे परमस्नेही परम मित्र सुपेकर नाना यांच्या आणि विनंतीवरून आग्रहावरून हा सेवेचा योग विठ्ठल बाबा असताना बाबा म्हणजे चंद्रभान महाराज असताना बऱ्याच वेळा या ठिकाणी कीर्तनाचा योग आलेला आहे मध्ये मध्यंतरी 2 वर्ष कार्यक्रम आपले बंदही होते पण तरी आपले नित्यनियम चालूच होते आणि त्या अगोदर 2016-17 2-3 वर्ष मी कीर्तनाकरता येत होतो बाबाचं माझ्यावर फार प्रेम होतं बरेच सप्ताह आम्ही एकत्र करायचो त्यावेळी मग इथं जवळ वेस असेल सोयगाव असेल वाळकी असेल तिकडं बेलापूरचा मग शेवटी बेलापूरच्या सप्ताहाला बाबा शेवटी 2-3 दिवस आमच्या बरोबर यायचे पण अगदी आम्ही लहान त्यांच्या नातवाप्रमाणे आमचं वय पण बाबा त्यांचा मोठेपणा विसरून हरिपाठात आमच्या बरोबर नाचायचे विठाला बाबांचा या क्षेत्रातला असणारा मोठेपणा आमच्या सर्वांवर असणारं प्रेम मग त्यामध्ये विकासजी महाराज असतील अनेक महाराज मंडळी ही सर्व गायक वादक मंडळी आहेत नितीन महाराज आहेत आमचे संदीपजी महाराज बागुल या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या पंचकृषीतलं भूषण असणारे विराज महाराज मगर आहेत त्यानंतर देवराम महाराज आंभोरे हस्तगाववरून ते रोज जाऊन येऊन करतायत त्यानंतर आमचे रामदास महाराज तरकसे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे बबन महाराज कडलग आहेत आणि ज्यांचा तुम्ही गोड असा मृदंग ऐकत आहात ते आमचे चंदू महाराज बनसोडे आणि भोजने महाराज सुंदर नावही आहे गोड हातही गोड आहे आणि मग अशी सर्व मंडळी साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे काय नाव आहे आपलं अर्जुन पवार म्हणजे गाव पोहेगाव सुंदर सिस्टीम आहे एकदा त्यांच्याकरता आपण टाळ्या वाजवूया धन्यवाद तुम्हाला मग आता एवढी सगळी जमा थाटात वाचल्यावर आता याला तरी कीर्तन आवरेन का नवच्या विठाला सॉरी बर का दत्तात्रय महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहे गायनाचार्य सर्व मंडळी आपल्या दिंडीतली सर्व वारकरी मंडळी आहे जे दिंडीत पायी चालतात तो नियम आहे मग ते वेडे वाकुडे गायी न परी हो या तत्वावर चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मग कणकुली असेल जवळ केलवड आहे कोराळ असेल पंचकृषी सगळे असेल वेस असेल कोयगाव असेल सगळी गावं आणि मोठ्या प्रेमानं या नाथ भगवंताच्या आणि या भंडाऱ्यामध्ये मोठ्या तनानं मनानं धनानं सहभागी होतात
सर्व वारकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल. दीडशे पावणे 200 वर्षापूर्वी सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज त्यांनी दिलेला संदेश, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी दिलेला संदेश, मोठ्या प्रमाणात अन्नदान आपल्याकडे होत. उघडिले अन्न क्षेत्र चारी वर्ण एकत्र, उघडिले अन्न क्षेत्र. पंढरीची वारी नित्य आवडे ज्ञानेश्वरी. आरती गंगागिरी स्वानंद, आरती गंगागिरी, आरती गंगागिरी, आरती गंगागिरी. या संदेशाचं पालन आजही आपण करीत आहात. मोठ्या प्रमाणात अन्नदान, आणि आपण सर्व मंडळी सगळं अन्नदाते आज मला वाटतं सरोदे पाटील परिवाराची पंगत आहे. आणि सुंदरपैकी पंक्तीचा कार्यक्रम भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत सात्विक दानाची पद्धत. अर्जुना, जे दान दिल्यानंतर मोबदला संभवत नाही. मुलीच्या लग्नात केलेल्या अन्नदानात स्वार्थ आहे, प्रतिष्ठेचा. मुलीच्या लग्नात जे अन्नदान केलं जातं तिथं स्वार्थ आहे, प्रतिष्ठेचा. तुम्ही बघा, 2 एकर गहाण ठेवील पण गुलाबजामुच करीन म्हणून काय जागी झाली? प्रतिष्ठा. प्रतिष्ठेचा स्वार्थ आहे त्या अन्नदानात. वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्तानं केलेल्या अन्नदानात स्वार्थ आहे पुण्यदानाचा. आपण अन्नदान केलं की जेवणारे पुण्यदान करतात, मग आपल्या पूर्वजांचा प्रवास सुखाचा समृद्धीचा होतो, हा स्वार्थ आहे. पण या मंडपात केलेल्या अन्नदानात कुठला स्वार्थ? भगवान सांगतात अर्जुन 17व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकात, हे अर्जुन, जे दान दिल्यानंतर मोबदला संभवत नाही त्याला सात्विक दान म्हणतात. सात्विक दान. दातव्यनिती यदान्नम, दातव्यनिती यदान्नम देते नुपकारिणे, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. हे अर्जुना, त्याला सात्विक दान म्हणतात. आणि ते सात्विक दान ही मंडळी करीत आहेत. म्हणून अन्नदात्यांना कोटी कोटी धन्यवाद. नामदेव राय देता, येथे कशीत दिधल्या अन्न, कोटी गोळीचे उदाहरण, कोटी गोळीचे उदाहरण, कोटी आगा केल्या ऐसे महिमान या क्षेत्राचे, कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं, कोटी कुळाचा उद्धार होतो. हे सामर्थ्य या अन्नदानात आहे. आणि आपण सर्व ती मंडळी अन्नदाते जे आहेत 8-9 दिवसाचे सगळ्या अन्नदात्यांना ऍडव्हान्स आणि धन्यवाद आपण देऊन टाकू. विठ्ठल आणि अशा प्रकारे सुंदरपैकी नियोजन, मंडप छान आहे, सिस्टीम चांगली आहे, गायक वादक सगळी मंडळी चांगली आहे. तुम्हीही सुंदर असे छान पैकी बसलेले आहात. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन गुरुवर्य चंद्रभानजी बाबा यांना यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ. विठ्ठल
भारत देश महान आहे, महान. कसा महान? मेरा देश महान. का महान आहे देश? हा देश महान असल्याचं कारण काय? कशामुळे महान आहे? या देशात 3 शक्ती आहेत. पहिली शक्ती आहे धर्मशक्ती, दुसरी आहे भजन शक्ती आणि तिसरी आहे संत शक्ती. या 3 शक्ती या देशात जिवंत आहेत म्हणून हा देश उगाच महान आहे. या देशात या 3 शक्ती जिवंत आहेत म्हणून हा देश महान. धर्मशक्ती जिवंत आहे म्हणून देश महान. धर्म म्हणजे काय? कशाला म्हणतात धर्म? काय धर्माची व्याख्या? तुलसीदासजी फार गोड वर्णन करतात. परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाई. कशाला म्हणतात? दुसऱ्यावर परोपकार करणं हा धर्म आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हा अधर्म आहे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा देणं हा अधर्म आहे आणि दुसऱ्यावर उपकार करणं हा धर्म आहे. विठ्ठला त्याला धर्म म्हणतात. धर्म का जिवंत राहिला? धर्म का जिवंत राहिला? एका ठिकाणी साने गुरुजी फार गोड वर्णन करतात धर्माचं. धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या सांगितली. खरा तो एक जीवन जगाला प्रेम एक जीवन जगाला एकमेकांबरोबर प्रेमानं वागणं हा धर्म आहे. का जिवंत राहिला धर्म? धर्म जिवंत राहण्याचे कारण आहे पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या माता भगिनी जिवंत आहे म्हणून धर्म जिवंत आहे. धर्म का जिवंत राहिला? हा तो देश आहे ज्या देशात अतिथी पूजन आहे. हा तो देश आहे ज्या देशात गोपूजन आहे. हा तो देश आहे ज्या देशात गीता नावाचा ग्रंथ आहे. हा तो देश आहे ज्या देशात ज्ञानोबा तुकोबा सारखे संत आहे. हा तो देश आहे ज्या देशात गोवर्धन आहे. हा तो देश आहे ज्या देशात पवित्र गंगा है. हम उस देश के वासी है जिस देश में गंगा. हा तो देश आहे पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या माता भगिनी जिवंत आहे म्हणून धर्म जिवंत आहे. विठ्ठला धर्म का जिवंत राहिला? दुसरं कारण. धर्म जिवंत राहिला त्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे या देशात भजन शक्ती आहे. भजन शक्ती भजन आहे म्हणून धर्म जिवंत आहे.
भजन महाराष्ट्रात, आता महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र देशातलं एकही राज्य महाराजांनी सोडलं नाही. भाषा वेगळी वेगळी असेल, भजनाची भाषा वेगळी वेगळी असेल, प्रत्येक राज्यात भजन आहे. भजन नाही असं राज्य या देशात एकही नाही. प्रत्येक देशात भजन आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय भाषा भाषाची वेगळी असेल, भजन नाही असं राज्य नाही. चला आणखी थोडस पुढं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. राज्य बदललं की भजन बदललं, पण भजन आहे. हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण UP-MP झालं. आता या गुजरातकडे. भजन भजन नाही असं राज्य नाही. नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय. हरे हरे भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय.
आणि त्या भाषेचा अनुभव महाराजांनी घेतलेला आहे पूर्ण भारत देशातला. तामिळनाडूला कथा, आंध्र प्रदेशात कथा, अजून कर्नाटकात कथा. मला वाटतं परदेशातही एक दौरा झाला. धर्म जिवंत का राहिला हे मला सांगायचं. महाराष्ट्रात तर भजनाची क्रांती झाली. मला आपला एक गजर आहे महाराष्ट्रात. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव धन्यवाद भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे नाम घोष सांगा कोठे, ऐसे नाम घोष सांगा कोठे, ऐसे नाम घोष सांगा कोठे, धर्म का जिवंत राहिला? भजन जिवंत आहे महाराज म्हणून धर्म जिवंत आहे. आणि भजन का जिवंत राहिलं? भजन जिवंत का राहिलं? कुठून आलं भजन? ज्या संत महात्म्यांनी हे भजन जिवंत ठेवलं ते संत महात्मे या देशातले आहेत, या राज्यातले आहेत, म्हणून धर्म जिवंत. धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. संत येतात, अवताराला येतात. कशा करता येतात? उतरया तन जीवा, उतरया तन जीवा, उतरया तन जीवा, उतरया तन जीवा, अवतार तुमा हराया करना, अवतार तुमा हराया करना, अवतार तुमा हराया करना, उतरया तन जीवा, उतरया तन जीवा, संत येतात. भजन आपल्यापर्यंत जे आलं ते संतांकडून आलं. आणि संत ही महाशक्ती आहे. धर्म जिवंत ठेवण्याकरता ही एक महाशक्ती आहे जिचं नाव संत शक्ती. संत जिवंत आहेत म्हणून भजन जिवंत आहे, आणि भजन जिवंत आहे म्हणून धर्म जिवंत आहे. विठ्ठल मग ते संत येतात कशा करता, कुठून येतात वगैरे खूप प्रश्न आहे. कशा करता आले? जगाचा उद्धार करण्याकरता आले. कुठून आले? आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी, वैकुंठवासी आलो या ठिकाणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या वैकुंठातून आले. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. वैकुंठातून आले. आले ते कशा करता आले? उजळावया आलो वाटा
मग यांची भेट व्हावी, ते कळावेत, संत कळावेत. सामान्य बुद्धीला संत कळत नाही, मा स्वार्थी बुद्धीला संत कळत नाही. संत कळण्याकरता बुद्धी सात्विक असावी. वास्तविक आपण इथं आलोय, सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. सुभाषितकार फार गोड वर्णन करतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी यतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. खिसा कापला तर पैसे परत मिळतील, कमवता येतील. मित्र एखादा साथीत गेला तर दुसरा जोडता येईल. पत्नी गेली किंवा मरून गेली तर दुसरी करता येईल. जमीन भावकीत बळकावली तर दुसरी मिळवता येईल. पण हा देह पुन्हा मिळणार. यातात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. हे शरीर पुन्हा मिळणार. पहिली गोष्ट. नाथ महाराज याही पुढे जाऊन सांगताय, सॉरी शंकराचार्य सांगताय, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. पहिलं तर सांगितलं दुर्लभो मानुषो देवो देहिनां क्षणभंगुरः दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम्. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्य देह मिळणं दुर्लभ. आपल्याला मिळाला, मोठ्या भाग्याने मिळालं. मनुष्यत्व मिळालं. मुमुक्षुत्व, माझा उद्धार व्हावा असं कधी वाटतं का आपल्याला? माझा बंगला व्हावा वाटतं, मी सरपंच व्हावा वाटतो, मी खासदार व्हावा वाटतो, मी आमदार व्हावा वाटतो, का माझा उद्धार व्हावा वाटतो असं वाटतं पुन्हा? जन तरी देखे गुंतले प्रपंचे स्मरण ते त्याचे त्यासी नाही. स्मरणच नाही. बरं, ज्यात आपण गुंतलेलो आहोत, रममान आहोत, त्याचं तरी काय वर्णन आहे? भगवान सांगतात 15व्या अध्यायात, न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंगच्छस्रेण दृढेन छिद्वा. हे संसाराचं कुठून सुरू झाला? संसार कुठून सुरू झाला? सांगा ना एखादा, तुमच्यापैकी कुणी सांगा. अमक्या तारखेला सुरू झाला. बाबा आपला कधी सुरू झाला? अरे तर लग्न तारीख सांगाल तुम्ही. संसार सुरू झाला या तारखेला 26/5/89 ला माझा संसार सुरू झाला असं आम्ही म्हणू. पण 26/5/89 ला लग्न झालं का संसार सुरू झाला? त्याआधी तो नव्हता का? रमण सांगू का? आज मेला पंजा मेला बाप नसला गेला. संसार संपला का संसार करणारे संपले? सुरुवात आणि शेवट सांगा मला. सुरुवात कुठून झाली आणि संसाराचा शेवट कुठं झाला? नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. सुरुवात अजिबात. मला सांगा ना, संसार संपला का करणारे संपले? कीर्तन संपले का कीर्तनकार संपले? रस्ते संपले का चालणारे संपले? सोसाट्या संपल्या का चेअरमन संपले? आता काय चेअरमन आणि सोसाट्या संपवल्या ते आपला विषय नाही, तो आपला चर्चेचा विषय. सासा संपल्या का सुना संपल्या? विषय संपले का विषय सेवन करणारे संपले? ते तर रोज नवीन नित्य नूतन आहे, पॅकिंग बदलून आहेत विषय. पण कालचा सेवन करणारा आज नाही, आजचा उद्या दिसणार नाही. नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. सुरुवात नाही, शेवट अजिबात नाही. आणि प्रतिष्ठा मुळेच नाही. तुम्ही किती कमवा, तुम्ही गाड्या घ्या, बंगले बांधा, जमिनी घ्या, मुलांच्या नावावर 20-20 लाख रुपये बॅलन्स ठेवा,
तेच मुलं म्हणतात दादा तुम्हाला ना आखलीचाच पत्ता नाही गेली गो प्रतिष्ठा नच संप्रतिष्ठा हे त्याचं वर्णन आहे आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही रममान आहोत. माझा उद्धार कधी व्हावा हे आपल्याला कधी वाटणार विठ्ठला मग मनुष्यत्व मिळालं कळतं का नाही कळालं नाही हा स्वतंत्र भाग आहे. ज्याला कळतं त्याला मिळत नाही, ज्याला मिळतं त्याला कळत नाही. एकाला कळतही मिळतही, एकाला कळतही नाही मिळतही. चला या बाकीच्या वर्गांचा विषय सोडून देऊ आपण. ज्याला मिळालं त्याला कळालं का? तुम्हाला मिळालं कळालं का? उद्धार व्हावा असं कधी वाटतं का? कायमी उद्धार पाविन कायमी उद्धार पाविन शास्त्रकार म्हणतात व्याकरण शास्त्रामध्ये संसार शब्दाची फार सुंदर व्याख्या केली. सम्यक सरती इति संसारः जो सारखा सरकत राहतो कधी माग कधी पुढं कधी खाली कधी वर ज्याचं फिरणं दिशाही नाही दिशाही त्या संसारामध्ये तुम्ही आम्ही रममान आहोत. टोमॅटोचे चांगले पैसे झाले सरकला, कांद्याला चांगला भाव मिळाला सरकला, ऊसाच्या खोडके झाल्या सरकला, विहीर खोदली पाणी लागलं सरकला पुढं, बंगला बांधला सरकला पुढं, ट्रॅक्टर घेतला सरकला पुढं, बँकेची जप्ती आली. सम्यक सरती ती संसार त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व मंडळी रममान आहोत. मग उद्धार व्हावा असं आपल्याला कधीच वाटत नाही, पण तुमचा उद्धार व्हावा याकरता संत येतात. मग त्या संतांकडे जावं, त्या संतांचं एकदा आलिंगन झालं. संत संत म्हणजे काय? संत आडनावाचे वेगळे, संत पदवीचे वेगळे, संत अवस्थेचे वेगळे. संत ही एक पदवी झाली, पदवी. संत पदवीचे आहेत, संत आडनावाचे आहेत. आडनाव संत आडनावाचे लोक आहेत बरेच आपल्या परिसरात. संत ज्यांचं आडनाव संत आहे लोणीला आहेत संत आडनावाचे. संत पदवी झाली, आता पदवी पदवी विकत मिळतात. बाबा व्हायचं तुम्हाला महामंडळी तुम्हाला काय करायचं? उद्या सकाळ करत पदवी. विठाला पदव्या, अवस्था. संत अवस्थेचे वेगळे. संत म्हणजे काय? भगवान सांगतात अर्जुन, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पितं मनो बुद्धिर यो मत भक्त समे प्रिय. अर्जुना हे माझे आवडते आहे. कोण? संतुष्ट सततम. संतुष्ट कधी मध्ये नाही. मग 11,000 दिले तर संतुष्ट 1,500 दिले का पाकिटात फेकून देतो. संतुष्ट सततम. संताची लक्षणं सांगणारे श्लोक आहेत 12व्या अध्यायात. 12व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत देवानं देवाच्या आवडीच्या केलेल्या भक्तांची वर्णन आहे. त्यांना संत म्हणतात. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यधा सर्वारंभ परित्यागी
योमत भक्त मे प्रिय. अर्जुना ते भक्त आहे, ते संत आहे. 6व्या अध्यायातही फार वर्णन, गोड वर्णन आलं त्या संतांचं. जग सुखी तर मी सुखी आणि जग दुःखी तर मी दुःखी, अशी ज्याची आत्मीय भावना आहे. जग सुखी आहे ना तर मी सुखी आणि जग दुःखी तर मी दुःखी. आता जर जगाकडे पाहिलं, तुम्ही सुखी असाल तर मलाही बरं वाटत नाही, आणि माझ्या गळ्यात 4-5 तोळ्याचं लाकीट पाहिलं तर गावात राहून तुम्ही काय कमवली मग. ही विषमता, ही काय आहे. आत्मौपम्येन सर्वत्र, भगवान सांगतात अर्जुना 6व्या अध्यायातला 32वा श्लोक. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखं वा यदि वा दुःख सयोगी परमो मतः. अर्जुना जग सुखी तर मी दुःखी, अशी ज्याची आत्मीय भावना आहे त्याचं दर्शन व्हावं. आता जर पाहिलं जगातलं तर जगात सगळे एक जण भेटला, म्हणला महाराज जगातले सगळे औषधोपचार केले, गंडे तोडी केले, अंगारे दुपारी केले, बाळूमामाच्या मेंढ्या वळल्या, पण पोट दुखायचं राहिलं नाही. म्हटलं तुमचं पोट दुखत आहे कधीपासून. त्यानं सांगितलं थोरल्यानं बंगला बांधल्यापासून. विठाला विषमता आहे. श्रीमद भागवताच्या 5व्या अध्यायात भगवान सांगतात उद्धवाला, कृपालुर्कृद्रोह स्थितिक्षु सर्वदेहिनां सत्यसारोज नवध्यात्मा समाज सर्वोपकारकः. परोपकारत्व हा उच्च कोटीचा गुण ज्याच्या ठिकाणी मूर्तिमंत नांदतो, दर्शन त्याचं व्हावं. विठाला 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 हो, आलिंगन त्याचं घडावं, दर्शन त्याचं व्हावं. प्रसंग असा येतो, वशिष्ठ ऋषी ब्राह्मण कुळात जन्माला आले म्हणून त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात, आणि विश्वामित्र राजकुळात जन्माला आले म्हणून त्यांना राजर्षी म्हणतात. पण विश्वामित्रजींना राजर्षी म्हणणं पटत नव्हतं. वशिष्ठाजींनी मला सुद्धा ब्रह्मर्षीच म्हणावं असं विश्वामित्रजींना वाटत. बऱ्याच वेळा तक्रार केली पण कोणी त्यावर लक्ष दिलं नाही. आज स्वतः विश्वामित्रजी वशिष्ठजीकडे आले, महाराज 60,000 वर्षाची मी साधना केली, तपश्चर्या केली, मग मी राजर्षीच कसा, ब्रह्मर्षी का नाही. मला तुम्ही उद्यापासून ब्रह्मर्षी म्हणा. म्हटले ते मला शक्य नाही. म्हटले याचा निवाडा झालाच पाहिजे. म्हटले मला त्याची गरज वाटत नाही. वशिष्ठजींनी सांगितलं, अहो तुम्हाला गरज वाटत नाही पण मला झोप येत नाही, याचं काय. आपला निवाडा झालाच पाहिजे. मग निवाडा होण्याकरता आपला निवाडा इथं होणार नाही. वशिष्ठजींनी सांगितलं आपला निवाडा इथं होणार नाही. इथं लोक फार खोटं बोलणारी मंडळी आहे. सकाळी एक बोलतो, दुपारी एक बोलतो, संध्याकाळी बोल म्हणतो मी बोललोच नाही. एखाद्याने रेकॉर्डिंग ऐकवलं तर म्हणतो नाही आपल्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता. इथं वकील सुद्धा पैसे घेऊन खोटं बोलतो. जज सुद्धा न्याय बदलतात. विश्वामित्रजी म्हणतात इथं जमणार नाही, आपल्याला सत्य लोकात जावं लागतं. गेले दोघही महान ऋषी ब्रह्म लोकात गेले, सत्य लोकात गेले, ब्रह्मदेवाकडे गेले. विश्वामित्रजींनी सांगितलं आपण पितामह आहात, आमचा निवाडा कर. मी ब्रह्मर्षी का नाही. पण ब्रह्मदेवानं सांगितलं हे बघा तुमचा निवाडा मी एकटा करीत नाही, मला एकट्याला बोलता येणार नाही. आपल्याला काही पंच पाहिजे, या घेऊन सांगा कोणाला कोणाला. ब्रह्मदेवानं सांगितलं तिघांनाच आणा, फार गर्दी नको. मग 3 जण आणायला सांगितले. पहिला सांगितला सूर्य, दुसरा सांगितला सागर, तिसरा सांगितला शेष. आणि विश्वामित्रजी 120च्या स्पीडने निघाले. गेले सूर्याकडे. सविता महाराज माझ्या बाजूने साक्ष द्यायला याल. म्हटले येतो, पण माझ्या जागेवर बदली एखादा कामगार येतो मी लगेच. मी जर निघालो तर अंधकार होईल. आता तुमच्या जागेवर कोण आहे तुमच्या योग्यतेचा. पहिला साक्षीदार मिळाला. दुसऱ्या साक्षीदार सागराकडे गेले. महाराज माझ्या बरोबर साक्ष द्यायला याल. म्हणले लगेच येतो, पण तुम्ही साधन काय आणले मला नेण्याकरता. म्हटले आता तुम्हाला न्यायचं म्हणजे अवघड काम आहे.
बरं मी स्वतःहून निघालो तो त्सुनामी सारख्या लाटाच्या लाटा गावाच्या गाव तेही साक्षीदार मिळाले नाही. तिसऱ्याकडे शेषाकडे गेले. शेष महाराज माझ्या बाजूने साक्षी द्यायला येता म्हटले लगेच येतो, पण माझ्या डोक्यावर सृष्टीचा भार आहे, तो घेण्याकरता कोणीतरी बदली द्या. म्हणले जमणार नाही. बघा ना 60,000 वर्ष 60,000 वर्ष तुम्ही तपश्चर्या केली, काही मिळतं का बघा. तिघही साक्षीदार मिळाले नाही. शेवटी विश्वामित्रजी ब्रह्मदेवाकडे गेले. सांगितलं महाराज तुम्ही साक्षीदार असे सांगितले का जी जागा सोडू शकत नाही. मग आता वशिष्ठजींना जाऊ द्या. विश्वामित्रजींनी सांगितलं जे मला जमलं नाही ते त्यांना कसं शक्य आहे. अहो पण त्यांना प्रयत्न तर करू दे. निघाले वशिष्ठ. साक्षीदार आणण्याकरता गेले. सूर्याकडे गेले. सूर्य महाराज माझ्या बाजूने साक्षी द्यायला लगेच येतो. बदली कामगार बाजूला व्हा. स्वतःची लंगोटी काढली आणि सूर्याच्या जागेवर ठेवली महाराज. तर लंगोटीचा एक बुंद सुद्धा तेज कमी झाला नाही. ज्याच्या त्याचं व्हावा भाव आलिंगन. विठाला विठाला विठाला. आणि वशिष्ठजी सूर्याला बरोबर घेतलं. सागराकडे गेले. सागराला विनंती केली महाराज माझ्या बरोबर मला न्यायला या कमंडलूत बसा. तुमचा कमंडल तुम्ही प्रयत्न तर करा. संपूर्ण सागर कमंडलूत बसला तरी कमंडलू 4 बोट शिल्लक आहे. निघाले. तिसऱ्याला घेतलं. हे ब्राह्मणांचं मोठं विशेष आहे. हे ब्राह्मण काय बिडी पिऊन सत्यनारायण सांगणारे नव्हते. ज्ञानोबा 10व्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात एकाची शाटी तपिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली. अहो एक ब्राह्मण पाणीच पितो अख्खा समुद्रात पिऊन टाकतो. एक ब्राह्मण सूर्याला बरोबर घेतो. हे सामान्य ब्राह्मण आहेत. हे सामान्य ऋषी आहेत का. हे सामान्य संत आहेत का. या दोघांना बरोबर घेतलं. आता शेषाकडे गेले. महाराज माझ्या बाजूने साक्ष द्यायला लगेच येत नाही, पण माझ्या डोक्यावर पृथ्वीचा भार आहे. बाजूला व्हा. त्यांच्या जवळ असणारा दंड त्यांनी ठेवला जो आता आपल्या चोपदार महाराजांकडे आहे. असा दंड पृथ्वीच्या खाली ठेवला. पण 1 इंच भर सुद्धा पृथ्वीने जागा हल्ली नाही. हे सामर्थ्य ज्याच्या दंडात आहे त्याचं आलिंगन घडावं. विठाला विठाला. आता तिघही साक्षीदारांना बरोबर घेऊन वशिष्ठजी आलेले आहेत. ब्रह्मदेवासमोर आले. पाहिले. विश्वामित्रजींनी पाहिलं. तीनही साक्षीदार बरोबर आहेत. त्यावेळेला वशिष्ठजींना ब्रह्मदेवांनी सांगितलं विश्वामित्रजींना तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का सांगू. साक्षीदार तिघही बरोबर आहेत. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण महाराज मला हे सांगा तुम्ही हे साक्षीदार कोणत्या पुण्याईने आणले. त्यावेळेला मोठ्या विनम्रतेनं विनयानं आणि वशिष्ठजींनी सांगितलं महाराज मी थोडस संत संगतीतलं पुण्य हे साक्षीदार आणण्याकरता खर्च केलं. आता यांनी केलेली संत संगती कोणती. विठाला 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 विठाला. मला हे सांगायचं आहे कोणत्या संतांचं दर्शन व्हावं आणि त्या दर्शनातून काय फायदा होतो. मोक्ष प्राप्तीचे साधन अनेक आहेत, पण त्या मार्गाने मोक्ष प्राप्त होईल का. योग मार्गाने गेलं तर मोक्ष मिळेल का. कर्म मार्गाने गेलं तर मोक्ष मिळेल का. ज्ञान मार्गाने गेलं तर मोक्ष प्राप्त होईल का. आजच्या परिस्थितीमध्ये या मार्गांचा अवलंब केला तर मोक्ष प्राप्त होईल का. मग या सगळ्या गोष्टींचा आता योग मार्ग कठीण आहे, क्लेशकारक आहे, प्रमाण सांगत नाही. आपल्या सेवेची फक्त 15 मिनिटं शिल्लक आहे आणि 15 मिनिटात आपल्याला अजून सगळं अभंग बघायचा. 9च्या पुढे 1 मिनिटही मी जाणार. योग मार्गाने देवाकडे जाता येईल, पण योग मार्ग क्लेशकारक. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवब्धिर्न वाप्यते. अवघड आहे, क्लेशकारक. कर्म मार्ग कठीण आहे. ज्ञान मार्ग
एक तर ज्ञान होतच नाही. ते होण्याकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू उदार असे सद्गुरू मिळावे. ते मिळाल्यानंतर त्यांची कृपा व्हावी. आपले बल विक्षेप आवरण नावाचे त्रिदोष जावे, मग ज्ञान प्राप्त होईल. हाही मार्ग कठीण आहे. मग मोक्ष प्राप्तीचा मार्ग संत महात्मे येतात कशा करता, तर तुम्हा आम्हाला योग्य मार्ग दाखवण्याकरता येतात आणि तुकोपर सांगतात. जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर इतर क्लिष्ट अशा मार्गाने न जाता मी सांगतो त्या मार्गाने जा. अभंगाचं पहिलं चरण. आलिंगन घाडी आलिंगन घाडी आलिंगन घाडी आलिंगन आलिंगन घडे. आता आलिंगनाचे दोन प्रकार, तीन प्रकार. आलिंगन यमाचे, आलिंगन प्रेमाचे, आलिंगन कामाचे. विठोबा रखुमाई आलिंगन घडे, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगनाचे दोन प्रकार, तीन प्रकार आहेत. एक आहे यमाचे आलिंगन, यमाचे आलिंगन, प्रेमाचे आलिंगन, कामाचे. यमाचे आलिंगन जे छत्रपतींनी औरंगजेबाला दिले, आलिंगन यमाचे. जे आलिंगन देण्याकरता भीम निघाला, शेवटचा दुर्योधन मारला. महाभारतीय युद्धामध्ये शेवट दुर्योधनाला मारलं. धृतराष्ट्राला बातमी कळली, माझा दुर्योधन गेला हे कळल्यानंतर धृतराष्ट्राने विचारलं, माझ्या दुर्योधनाला कोणी मारलं?
सांगितलं भीमानं मारलं. मला त्या भीमाला भेटायचं आहे. भीमाला भेटण्याकरता निरोप दिला, काका तुला बोलवताय. भीम इतक्या लगबगीने निघाला. काकाला भीमाला वाटलं आता हे भीम जरा जे आशा असतात ना ते इथं कमी असतात. लगेच सुटला. 120च्या स्पीडनं सुटला. मध्ये भगवान श्रीकृष्ण भेटले. भीमा काय गडबड आहे म्हणले, काकाने भेटण्याकरता बोलवलं. म्हटले थांब, काका म्हणजे धोका, जपून जरा. भगवंतानं एक पुतळा तयार केला, लोखंडाचा एक भीमाच्या आकाराचा पुतळा तयार केला. आणि तिथं गेल्यानंतर धृतराष्ट्र भीम आला म्हटल्यानंतर धृतराष्ट्र सिंहासनावरून उतरून खाली आले. मला भीमाला आलिंगन द्यायचंय, आलिंगन द्यायचंय. आलिंगन देण्याकरता आणि भीम पुढे झाला, पण मध्येच भगवान श्रीकृष्णानं पुतळा त्याच्या ताब्यात दिला. आलिंगन असं दिलं महाराज, पुतळ्याचं काय झालं, पीठ झालं. पीठ आलिंगन यमाचे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं आलिंगन आहे यमाचं. आलिंगन प्रेमाचं. मित्रानं मित्राला द्यावं, बंधूनं बंधूला द्यावं, सासऱ्यानं जावयाला द्यावं, वेहानं वेहाला द्यावं, विणीनं विणेला द्यावं, बहिणीनं बहिणीला द्यावं, साडूनं साडूला दिलं तरी चालतं. आलिंगन प्रेमाचं, आलिंगन कामाचे. इथं मात्र आलिंगनाला मर्यादा. कामाचे आलिंगन कुणालाही देता येत नाही. तिथं फक्त दोनच व्यक्तीला अधिकार आहेत. एक आहे पती आणि दुसरे आहे पत्नी. आलिंगन कामाचे. विठाला यापैकी आलिंगन द्यायचं आहे संतांना. आलिंगन घडे प्राप्त होणार आहे मोक्ष. आणखी काय काय होईल? संतांना आलिंगन दिले तर काय होईल? आलिंगन संताचिया, आलिंगन संताचिया, आलिंगन संताचिया, आलिंगन संताचिया. दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविदा. आलिंगनातून होणारे फायदे. आता संतांच्या नामस्मरणातून होणारे फायदे, संतांच्या हस्तस्पर्शातून होणारे फायदे, संतांच्या दृष्टिक्षेपातून होणारे फायदे, संतांच्या दर्शनातून होणारे लाभ, संतांच्या चरणापासून होणारे लाभ, असे 5 प्रकारचे लाभ आहेत. पण आपली वेळ संपलेली आहे. त्यांच्या नामस्मरणातून होणारे लाभ फक्त सांगून जातो. आता प्रमाण फक्त सांगून जातो. त्यांच्या नामस्मरणातून होणारे लाभ. संतांचं नामस्मरण केलं की पुण्य प्राप्त होते. पुण्यवंत व्हावे, पुण्य प्राप्त होतं. संतांचं नामस्मरण केलं की पुण्य प्राप्त होतं. संतांचं नामस्मरण केलं की पाप जातात, खलास होतात. तुका म्हणे पापे जाती. तिसरा लाभ, संतांच्या नामस्मरणात गेलं की विश्रांती मिळते. विश्रांती, संताच्या विश्रांतीचा ठाव पायी. चौथा लाभ, संतांच्या नामस्मरण केलं की माया करून जाता येते. माया, ज्ञानदेव म्हणता माया. नामस्मरणातून होणारा लाभ चौथा लाभ. 5वा लाभ, नामस्मरणातून होणारा 5वा लाभ, संतांचं नामस्मरण केलं की देवाला ज्ञान देणं भाग पडतं. ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. देवाला ज्ञान देणं भाग पडतं. 6वा लाभ, तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कामया, नाम घेता कामया, तुकोबा समर्थ
चला, नामस्मरणातून होणारे लाभ, त्यांच्या हस्तस्पर्शातून होणारे लाभ. लावून या हात कुरवाळीला माथा सांगितले चिंता, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना. हस्तस्पर्शातून होणारे लाभ, त्यांच्या दृष्टी क्षेपातून होणारे लाभ, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्यापदी त्यांच्या दृष्टिक्षेपातून झालेले लाभ, त्यांच्या चरणस्पर्शातून होणारे लाभ. त्यांचा चरणस्पर्श झाला का त्रिविध तापांची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे. संत चरण राजा टाइम संपला आपला. बरं म्हणा. संत चरण राजा लागतात वासनेच बीज रडोनी नाही, वासनेच बीज वासनेच बीज रडोनी नाही, वासनेच बीज. ज्या वासनेनं फार मोठमोठ्यांची फजिती केली, फार मोठमोठे उदाहरण आहे. इंद्रापडे भगचंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. सामान्य उदाहरण आहेत काही. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी, नारद की तो भुई नारदी सबकी नौबत गाजी, अजब झटका माई का दुखाया परमा. फार मोठमोठे उदाहरण आहेत. ती माया खलास होते. संतांचा चरणस्पर्श झाला की वासना नाहीशी होते. संत चरणारज लागता सहज वासनेचे बीज. हा दुसरा लाभ. तुका म्हणी निवेतनो रज कणो लागता. मग आध्यात्मिक आधिभौतिक अधिदैविक या तीन तापांचा नाश होतो संतांच्या चरणस्पर्शातून. आणि शेवटचा लाभ, ज्यांच्या दर्शनानं होणारे लाभ. संतांचं दर्शन झालं, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडीला. हा महत्वाचा लाभ होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आणि मग असा त्यांचा अलौकिक महिमा आहे. अभंगाचं दुसरं चरण. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा.
ज्ञानोबरायांनी लौकिक महिमा केला. ब्रह्मवृंदांचा गर्व घालवण्याकरता रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, हा लौकिक महिमा. भिंत चालवणे हा लौकिक महिमा. नामदेवरायांनी चंद्रभागेतले दगड हिरे माणिक मोती केले, हा लौकिक महिमा. जगद्गुरु तुकोबारायांनी मेलेलं बोल उठवलं कीर्तनात, हा लौकिक महिमा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांनी लौकिक महिमे कितीतरी केले, पण अलौकिक महिमा त्यांचा असा आहे, जगातले सगळे तीर्थ आणि पर्वकाळ त्यांच्या चरणाजवळ येतात. अभंगाचं तिसरं चरण. तीर्थ पर्वकाळ सकळही तीर्थी निवृत्तीचे पायी, निवृत्तीचे पायी. तेथे बुडी देई माझे मना, माझे मना, माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे हो. सगळे जगातले सगळे नारद भक्ती सूत्र तीर्थे कुर्वंती तीर्थानी. जगातले सगळे तीर्थ तिथे येतात. पर्वकाळ, आता पर्वकाळ बरेच आहे, पण आता वेळ आपली संपली. सगळे पर्वकाळ कुठे येतात? तीर्थे तया ठाया, हा त्यांचा अलौकिक महिमा आहे. म्हणून त्या संतांचा मोठ्या प्रेमानं आपण सर्व भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली, ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली, ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली नारायण माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, असा त्या संतांचा अलौकिक महिमा आहे. मग असे जे संत आहेत त्यांची सेवा केली तर ती सेवा देवालाच प्राप्त होते. हो का म्हणे देवा देवा, हो का म्हणे देवा, हो का म्हणे देवा, हो का म्हणे देवा, कांची केली पावे देवा, कांची केली पावे देवा, ऐका संताचा महिमा, ऐका संताचा महिमा, ऐका संताचा महिमा, ऐका संताचा महिमा.
बाबाचं कीर्तन ऐकू बाबाचे गाणं. भक्ती मार्ग सांगितला ज्ञानाचा बोध दिला वारकरी तुमचा रंगून गेलाय यावे बाजाराला शोध बाबांना लावीन अंतिकाची गायीन आशीर्वाद घेईन गुरु कीर्तन करून येऊन पूर्ण झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा. माझ्या संकल्पमुळे अभंगावर मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर असेल ते घ्या, चुकीचे असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत द्या. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या कृपेने झालेली ही सेवा नाथ भगवंताच्या चरणी अर्पण करून, गुरुवर्य बाबांच्या चरणी अर्पण करून मी सेवेला पूर्णविराम देतो. तत्पूर्वी विठ्ठल जय जय कोणी उठू नका. काही सूचना असतात. महाराजांनी आपल्याला जी सेवा दिलेली असते, इतरांनी जी सेवा दिलेली असते, त्यांचे गावकऱ्यांच्या तर्फे आभार मानायचे असतात. कोणी दर्शनाला इकडे येऊ नका. आज आपला भंडारा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्ती परायण विजय महाराज गुंजाळ यांनी भजन करता करता भजनाचं महत्त्व आणि साधू संतांची आपल्यावर असलेली कृपा याचं वर्णन आपल्या कीर्तन रूपी सेवेतून अत्यंत चांगल्या रीतीनं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. या कीर्तनाचा बोध असा घ्यायचा आहे की भजन हेच सर्व आपल्याला तारून नेऊ शकतं. इतर सर्व ज्या काही मोक्षप्राप्तीच्या वाटा आहेत त्या आपल्या उपयोगाच्या नाहीत. भजन ही एकच वाट आपल्याला उपयोगाची आहे हे महाराजांनी सांगितलं. तसंच संतांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे, संतांच्या याच्यातून आपण उद्धरून जाऊ शकतो. संत हेच आपला उद्धार करणारे आहेत हे महाराजांनी कीर्तनामध्ये वेगवेगळे दाखले देऊन आणि भजनाच्या रूपाने आपल्याला सांगितले. महाराजांच्या या ज्ञानामृताबद्दल डोराळे ग्रामस्थ तरुण वर्गांचं खूप मनापासून सहर्ष स्वागत. अत्यंत शिस्तप्रिय अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन त्यांनी करून अत्यंत खूप गतीनं असं वाढवण्याचं काम या ठिकाणी केले जात आहे. या सर्व तरुणांचं ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.
डोरळ गाव तेथे नांदतो नवनाथ देव नवनाथ देवाची करीतो सेवा सर्व भक्त मंडळ यांच्या मार्फत काही महिला साध्वी आपल्या गावातील महिलांना या पूजा वाढसाठी जायचं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे कृपया सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.